नमस्कार. मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर. आज तुमच्या सगळ्यांसाठी जे पुस्तक घेऊन आले ते गोष्ट एका खऱ्या इडियटची, संयुक्ता. अनुवाद केलेला आहे उषा प्रभा पागे. ही संयुक्ता दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटियन शहरात जन्मली, वाढली. तिला तुमच्या आमच्याप्रमाणेच वेगवेगळ्या विषयात रस होता. मग तिने काय केलं तर सरदोपटपणे महाविद्यालयीन शिक्षण न घेता आपल्याला हवं ते शिकवायचं ठरवलं. आपण आता बघतो की 10वी-12वी नंतर काय करायचं असं सगळं खूप असतं. असेच प्रश्न या संयुक्ताच्या मनात होते. आणि मग तिने काय केलं तर महाविद्यालयीन डिग्री घेण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे हे वेगवेगळ्या क्षेत्रात ती शिकत राहिली. तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला. म्हणजे आईवडीलसुद्धा खरंच तिचे ग्रेट आहेत. कारण आजकाल आपण पाहतो की इतकं रॅट रेसमध्ये तयार करण्यासाठी आईवडील मुलांना, म्हणजे असं म्हणतात की ही जी काय आहे ही रॅट रेस आहे आणि तुम्ही पळताय, खूप ट्युशन लावताय, खूप अभ्यास करताय, मुलांची तब्येत चांगली राहावी म्हणून प्रोटीन पावडरही देत आहेत, त्यांच्यासोबत जागतायत. पण शेवटी जिंकल्यानंतर शेवटी कोण आहात तुम्ही तर रॅट, सगळे रॅट. त्यामुळे रॅट रेसचा भाग व्हायचा की मला जे वाटतं ते मी करून बघायचं, असा प्रश्न या मुलीला पडला. आणि हा जो प्रश्न तिला पडला तर तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला प्रोत्साहन दिलं. आणि मग ही मुलगी चेन्नईला हातमागावर विणकाम शिकले, गाणं शिकली. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातनं तिने पदवी सुवर्ण पदकासह मिळवली. त्यानंतर तिनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगमधला PGचा कोर्स केला, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि आत्ता ती काय करत असे तर आता ती आंध्र प्रदेशातल्या पोचमपल्ली येथे हातमाग विणकरांच्या संस्थेमध्ये काम करते. निरनिराळ्या स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO तिचा संपर्क आहेच. परंतु विशेष म्हणजे आपलं काम करता करता मानवजातीच्या समतेसाठी सुद्धा ती झटते आहे. हे पुस्तक मला तुमच्या सगळ्यांशी याच्यासाठी चर्चा करावंसं वाटलं की वेगळा विचार करणं, मानवजातीची समता म्हणजे काय तर जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, आर्थिक निकष याच्या पलीकडे सुद्धा मी एक सजीव आहे, मी होमोसेपियन आहे, मी माणूस आहे, मला काही जाणीवा आहेत आणि तशाच त्या इतरांना सुद्धा आहेत. तर आत्ताच्या पिढीत मी असं बघते आहे, वाईट आहे, चांगलं आहे, मला त्याच्यावर काहीही कमेंट करायचं नाही आहे. परंतु एक काही पॅकेज, सगळं वातानुकूलित, भारी भारी ब्रँडेड गाड्या, ब्रँडेड कपडे आणि फक्त आपल्या स्वतःच्या कोशात राहायचं, हे एक जगणं आहे. आणि दुसरं या संयुक्तासारखं पण आहे की वेगवेगळं तिने करून बघितलं. गाणं शिकली, नृत्य शिकली, चित्र काढली, विणकाम शिकली. ती नर्मदा आंदोलन ज्यांनी केलं तर त्या सगळ्या आंदोलनाचं काय झालं, त्या कार्यकर्त्यांना ती भेटलेली आहे. आणि छान तिने हे जे अनुभव कथन आहे मस्त लिहिलं आहे, बोलीभाषेत लिहिलं आहे. तिच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, तिने स्वतःचा मार्ग निवडण्याचा निर्णय तर घेतला, पण मग तिला टेन्शन कसं आलं. नर्मदा खोऱ्यातील मोर्चा असं एक सेपरेट चॅप्टर लिहिलं आहे. जे कृष्णमूर्ती आणि जी संयुक्ता, कृष्णमूर्तींसारखं लिटरेचर तिने वाचलं, त्याच्यावर चिंतन केलं आणि पदवी घेतली. काही शक्यता, काही टप्पे असे पण आले की सगळे विचारत होते की अरे याचा खर्च कसा करतेस तू, किंवा याचं पुढं जाऊन काय होणार आहे. आणि असा सगळ्याचा जो परिपाक आहे हा तिने बोलीभाषेत लिहिला आहे. हे मराठीत पुस्तक आलं, हे खूप छान, 113 पानांचं आहे, छोटंसं पुस्तक आहे. आणि हे जे पुस्तक आहे यातलं शेवटचं जे अनेक्षर आहे ते खूप छान आहे. म्हणजे ती दोन्हीही अनेक्षर वाचण्यासारखी आहे. मनाला भावेल ते शिकताना, म्हणजे आपल्या मनाला आवडतं हे शिकताना काय काय होऊ शकतं, तर त्या विद्यार्थ्याचे जे विचार आहेत हे विद्यार्थ्याचे विचार काय असू शकतात तर हे कळतं. आणि आत्ताची आपल्या शिक्षणाची दिशा जी आहे ती जायचं, उत्तरं पाठ करायची, उत्तरं लिहून यायची आणि काही चांगले पर्सेंटेज मिळायचे म्हणजे शिक्षण. तर असं नाही आहे. खरं शिक्षण काय आहे आणि खरं शिक्षण हे जेव्हा जीवनाचे प्रश्न भेटतात, जेव्हा 2 पैसे कमवण्याची वेळ येते, जेव्हा नाती निभवण्याची वेळ येते तेव्हा कळतं.
तर मला असं वाटते की हे पालकांनी तर वाचायलाच हवं, पण विद्यार्थ्यांनी सुद्धा वाचायला हवं की मला काय वाटतंय, मला काय भावतंय, वाटणं, भावणं आणि मग आपल्याला काय म्हणतात, पैसे तर पाहिजे भाजी भाकरी खाण्यासाठी आणि मनाला आनंदसुद्धा पाहिजे, समाधान पाहिजे. तर या सगळ्याची सांगड कशी करता येईल. आणि मग त्याच्यासाठी तिने चक्क 1 वर्ष गॅप घेतली, ओपन युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेतलं आणि मग तिला जे वाटत होतं ते केलं. तर असा वेगळा काही विचार करता येईल का. परदेशात असं करणारे विद्यार्थी आहेत आणि पैसा कमवण्याबरोबरच जीवन जगल्याचंही त्यांना समाधान मिळतं. तर खरंच हे नक्की पुस्तक वाचा, छान आहे. धन्यवाद.